ओके, काल ड्युटीवरती कोण होते, डॉक्टर कोण होते, नर्स कोण होते, त्याची सर्व माहिती पूर्ण मिळाली. वरती काय म्हणतात आणि ह्याला जबाबदार तुम्ही आहात. ओके, तर तुम्ही अशी जबाबदारी आज 89 वर्षाची एका महिलेला उंदीर चावतो पण ICUमध्ये. ओके, रक्तबंबाळ अवस्थेत आहे, उंदराचे पाय चालताना जवळजवळ रक्तबंबाळ व्हिडिओ ही अवस्था असताना मग याला जबाबदार कोण? मग कालचा तो माझं काय म्हणणं आहे, काल जो डॉक्टरांनी भरपूर खरेदी करून आणलाय, खरेदी केलं तर काय पूर्ण मीराबाई मध्ये हे एकच हॉस्पिटल आहे. आज इथली जनता किती सर्वसामान्य आहे ते माहिती आहे. इथले आमदार खासदार किंवा कोणाला काय पडलेली नाहीये. सामान्य जनतेच्या आरोग्याविषयी कोणालाच काय नाही पडली, किंवा आपण पण काय डिमांड करत असाल वरती ते आम्हाला माहिती नाही. पण शासन इथे चालवते, त्यामुळे शासनापर्यंत पूर्ण फॉलोअप केल्याशिवाय इथे या सुविधा वाढणार नाहीये. मग त्या होतात का आपल्याकडून? काही पूर्ण प्रयत्न करतो, डायलिसिस चालू केलं, कॅटरेक्ट सर्जरी चालू केली. ते जरी चालू केलं तरी सामान्य जे सर्वसामान्य जे कॉमन आपण 21 पेशंट कॅन्सरचे काढले आपल्याकडे, कॉमन ओरल कॅन्सरचे काढले. आपल्याकडे कॉमन पेशंट जे येतात त्या पेशंटना पण व्यवस्थित हे मिळाली पाहिजे ना ट्रीटमेंट. ट्रीटमेंट देतोय. थोडंसं काय झालं, लोड थोडा जास्त आहे आपल्याकडे आणि MNC बी त्याच्यात करतोय, पोस्टमॉर्टम बी आपण करतोय. आता पोहोचतो की 17 वर्षाची आणि स्टाफ कमी आहे का? स्टाफ वगैरे आहे सर. ऍक्च्युली कसं होतं, लोड थोडा जास्त झाला आहे. कारण मेडिकल लिगल केसेस इंदिरा गांधी हॉस्पिटलचे मेडिकल लिगल केसेस करणं बंद केले, ते बी करत नाही. ते सर्व आपल्याकडे जातं. रात्री पोस्टमॉर्टम बी आपल्याकडे जातो, कुठलाही आसपासचा यायला आपल्याकडे जातो. काय सांगाल, भाईंदरच्या एकमेव शासकीय रुग्णालयात, पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात 89 वर्षीय महिला रुग्णाला उंदराने चावा घेतला आणि याबाबत प्रशासनाला माहिती नाही. काय परिस्थिती एवढी गंभीर आहे ना, आणि आमचे एक नातेवाईक आहेत आणि त्यांची आई आज हॉस्पिटलला आहे, वय वर्ष 90 आहे, 89 आहे. आणि अशी घटना घडली की उंदराने संपूर्ण रात्रभर हात खाल्ला. तिथे बेडशीट पूर्ण रक्ताने भिरल्याने ही माहिती त्यांनी डॉक्टरला दिल्यानंतर ते जे त्या दिवशी रात्री सर्व्हिसला जे डॉक्टर होते, नर्स होते, यांनी ती माहिती लपवली. त्यांना माहितीच नाही. आणि आता वरिष्ठ बसले, ज्यांच्याकडे आपण हंगामा झाला, ज्यांना पत्रव्यवहार दिला, त्यांना बाहेरून ज्यावेळेला TV न्यूजला बातम्या आल्या त्यावेळेस त्यांना कळतंय म्हणजे किती प्रकारचा निष्काळजीपणा हा इथं दिसून आलेला आहे. आणि आमची त्यांना मागणी होती की बाबा संबंधित जे डॉक्टर नर्स होते त्यांना त्वरित निलंबित करा. आणि इथे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही 4-4 दिवसांनी पेस्ट कंट्रोल करतो. मग ते पेस्ट कंट्रोल करताना काय फक्त काय बिस्लरीचं पाणी वापरतात का, हा एक प्रश्न निर्माण करतो. आणि त्यांच्या नातेवाईकांनी स्वतः, त्यांचा भाऊ, त्यांची मुलगी तिथे असताना त्यांनी सांगितलं की 2 दिवसापासून की त्या बेडच्या बाजूने उंदीर चालतायत, उंदीर इकडून तिकडून जात आहेत, म्हणजे पूर्वकल्पना देऊन सुद्धा ओके कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती नियंत्रण नाही. आणि तो शेवटी उंदीर, मला वाटतो त्या डॉक्टर साहेबांनी पाळलेला उंदीर असावा आणि त्यांनी तो उंदराने त्या आजीचा हात कुरतळलेला, पूर्ण रक्तबंबाळ केलेला आहे. आणि त्याची आमची जी मागणी होती, जे डॉक्टर संबंधित डॉक्टर त्यांनी जी माहिती लपवली, मला वाटतं जे डीन आहेत त्यांनीच निलंबन व्हायला पाहिजे होतं, पण त्यांनी त्या डॉक्टरवर टाकलं. आणि संबंधित नर्स आहेत, जे डॉक्टर आहेत, त्यांना निलंबित केलेलं आम्ही पत्र दिलं, त्याची कॉपी मला इथे त्यांनी दिलेली आहे, जाफर तडवी साहेबांनी. आणि डॉक्टर शंतनू कुंडगीर आणि वैद्यकीय अधिकारी कोणतरी श्रीमती भोनार म्हणून आहेत, आणि त्यांच्या पद्धत असणाऱ्या ज्या नर्स आहेत त्यांना निलंबित केलेले आहे. मला वाटतं हे जाफर तडवी ह्यांनाच निलंबित करण्याची आमची मागणी होती, पण त्यांनी ते डॉक्टर आहेत त्यांना बळीचा बकरा केलेला आहे. कारण ही जबाबदारी मुख्यतः ह्यांची, जाफर यांची आहे. कारण संबंधित हा जो व्यवहार जो चालू आहे हॉस्पिटलचा, आज सगळ्या बाजूने कन्स्ट्रक्शन चालू आहे हॉस्पिटलचा, तो कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी कुठल्याही प्रकारचं ना बॅरिकेड असेल ना कुठली त्याला ताडपत्री असेल, कुठल्याही प्रकारचं काय नाही. धूळ माती ICU मध्ये इतर रुग्णांमध्ये जाते. त्याच्यानंतर जे पेस्ट कंट्रोल करणार आहे ते असेच बेजबाबदार आहेत, त्यांची बडतर्फ करण्याची, म्हणजे त्यांचा कॉन्ट्रॅक्ट आहे तो कॅन्सल करण्याची मागणी केलेली आहे. हा कॉन्ट्रॅक्ट त्यालाही काढण्याची मागणी केलेली आहे. आणि आतमध्ये हॉस्पिटलला जे CCTV आहेत, ज्याला कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत त्यालाही बडतर्फ करण्याची मागणी आपण केलेली आहे. तुर्तास त्यांनी डॉक्टर आणि जे नर्स आहेत त्यांना बडतर्फ केलंय. उद्या ते हेही कॉन्ट्रॅक्टरना पत्र देत आहेत असं लेखी त्यांनी आश्वासन इथे दिलेलं आहे. मॅडम काय सांगाल, काय घटना घडली? आज 12 मार्चला सकाळी माझ्या आईला ऍडमिट केलेलं व तशी आई म्हणजे क्रिटिकल कंडिशन मध्येच होती. पण आज सकाळी जर 5:30 वाजता माझा भाऊ तिथे बघायला गेला आईला, तर एका हातावर, उजव्या हातावर चादर जरा बाजूला केली तर सगळं रक्तबंबाळ होतं.
तर आम्ही ते नर्सला सांगितलं तर त्या बोलतात हे बेड सोर आहे म्हणून. जेव्हा त्यांना सांगितलं हे बघा उंदराचे पाय चालले तेव्हा त्यांना कळलं. मग त्यांनी बँडेज केलं आणि मग इंजेक्शन दिलं. आता माझ्या आईची कंडिशन याच्यामुळे इन्फेक्शन होऊन काही बरंच वाजता झालं ती जबाबदारी हॉस्पिटलचीच असेल असं मी म्हणते. जिथे तुमच्या आई हे होत्या आयसीयू मध्ये होत्या तर तुम्ही पूर्वसूचना दिली होती का प्रशासनाला? हा, हॉस्पिटलला त्या ठिकाणी उंदीर वावरतात. त्या ठिकाणी ते ज्या तिकडे पाईप आहे एसीच्या तिकडे दोन मोठे मोठे उंदीर जात होते. मी प्रत्येक वेळी सिस्टरना सांगत होते बघा हे उंदीर चालले म्हणून. त्यांनी अजिबात लक्ष दिलं आणि आज ही घटना घडली आणि याच्या पण माझ्या आईला आता भरपूर त्रास होत आहे. याचं काही बरं वाईट झालं ते प्रशासन जबाबदार आहे, हॉस्पिटल जबाबदार आहे. प्रशासनाने तुम्हाला काय आश्वासन दिलं? आता आम्ही डीन मध्ये सगळे आम्ही असं सांगितलं पण ते बोलले आम्ही बघतो आम्ही करतो असंच आम्हाला बोलले. बाकी काही ते कारवाई करणार ते अजून काय सांगितलं नाहीये.